एकचं षटक हाताळतोय, ज्याच्याकडे दोन्ही स्विंग करण्याची गुणवत्ता आहे. ओम नमः शिवाय. पॉवर प्ले एकचं षटक आपण पाहू शकाल. संकेत पाटील याच्या हातामध्ये पहिला. संकेत पाटील स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल मिस्टर सूरज केने, दर्जेदार बॅटर. गोरसई ब संघाचा P1चं षटक. फिल्डिंगची रिस्ट्रिक्शन आपण पाहू शकाल. डीप मिड विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये प्रोटेक्शन आहे. डीपचं लॉंग ऑन रिजनमध्ये पहिला बॉल तयार. पहिला बॉल डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर त्या खेळपट्टीवर खाली राहिला. स्विंग दाखवतोय पहिल्याच बॉलवर मिस्टर संकेत पाटील याची गुणवत्ता आणि दोन्ही स्विंग करण्याची त्याच्याकडे एक वेगळी शैली आहे ॲज अ गोलंदाज म्हणून. राईट आर्म ओव्हर द विकेट करावी गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय संकेत पाटील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर स्ट्राइक एंडला मिस्टर सूरज केने. दुसरा बॉल शफल झाल्यानंतर ओहो ओव्हरफेकी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अवांतरच्या रूपाने 22च्या रूपाने एक धाव मिळेल. 1 ॲड इन टू द एक्स्ट्राजमध्ये आणि एक धाव ॲड होईल टीम टोटलमध्ये. शुभारंभ होतोय धावसंख्येचा 1 या धावसंख्येने. गोरसई बी संघ आपण पाहू शकाल. सलामीचा बॅटर पवन केने येतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला सलामीला आल्यानंतर थोडेसे फटके लागत नव्हते. त्याच्यानंतर जसा जसा अंतिमच्या षटकांपर्यंत गेला त्याच्यानंतर फलंदाजीची एक वेगळी शैली पाहायला मिळाली पवन केने याची. तर मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका. मिस टाइम स्ट्रोक 30 यार्ड शॉर्ट लेगमध्ये हा चेंडू आपण पाहिला. एकच धाव. वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन करतो मिस्टर पवन केने. धावसंख्या ॲड होईल टीम टोटलमध्ये 1ने. 2 या आकड्यावर 2 धावांचा धावफलक. पुन्हा एकदा संकेत पाटील याची रिदमभरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्विंग गती आणि मतीचा वापर करतोय. फुल टॉस बॉल. हवेमध्ये फ्लाइट दिली होती. हवेमध्ये स्विंग केला होता या चेंडूला. एकच धावेवर सीमित ठेवलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 3 या आकड्यावर 3 धावांचा धावफलक. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेशन झाल्यानंतर पवन केने येतोय स्ट्राइक एंडला. संकेत पाटील याच्या P1च्या पॉवर प्ले एकच्या षटकामध्ये. शफल झाल्यानंतर 30 यार्ड शॉर्ट लेग मध्ये संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं जय माता दी मुरबी संघाचा आणि चांगली गोलंदाजी संकेत पाटील याच्या. ही करिश्मा भरी गोलंदाजी आहे मी म्हणेन. पहिल्या P1च्या षटकामध्ये सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये खूप गाजतोय हा खेळाडू मुरबी गावाचा मिस्टर संकेत पाटील. पुन्हा एकदा तयार. पहिलं षटक पॉवर प्ले एकच्या षटकातील लास्ट डिलिव्हरी टू गो पवन केने करता. तर मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. शॉर्ट टर्म पुलचा फटका मारायचा होता. पॅडवर आदलला. हाय पॅडवर लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 डॉट बॉल. षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोरसई ब संघाची धावसंख्या 3 या आकड्यावर 3 धावांचा धावफलक. करिश्माई गोलंदाजी मी म्हणेन आणि व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी मिस्टर संकेत पाटील याची. ही अतिशय दर्जेदार भरी गोलंदाजी. आदरणीय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब उर्फ बाल्या मामा, खासदार भिवंडी लोकसभा मतदारसंघ, खासदार चषक 2025 दैदिप्यमान सोहळा आणि सध्या वाजलेले आहेत तब्बल 2 वाजत आलेले आहेत आणि 2000 लोक ऑनलाईन पाहत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून हजारो लाखो हे सबस्क्राईब क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. PTCचं लाईव्ह टेलिकास्ट, ट्युनेटचं इंटरनेट सेवा आपण पाहू शकाल. आज बंटी कांबळे असतील, उदय तांडेल सर असतील, गुरुनाथ पाटील सर असतील, यथोचित पंचगिरी. आजच्या संपूर्ण रजनी या पहिल्या दिवसामध्ये खासदार चषकामध्ये एक चांगलं योगदान मी म्हणेन ॲज अ ऑफिशियल पंच. दुसरा बॉलर विघ्नेश पाटील, अजून एक दर्जेदार गोलंदाज, गतीवर स्वार झालेला गोलंदाज आपण पाहू शकाल.
यंग टॅलेंटेड मुरबी गावाचा. ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरिंग पीच झाल्यानंतर पंच आमच्याकडे टर्न होत आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राजमध्ये एक धाव ॲड होईल 2 वर आणि धावसंख्या स्कोर कार्डवर एकूण 4 या आकड्यावर. 4 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपण मुरबी गोरसई ब संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर. विघ्नेश पाटील डावकुरे आताचा हा जलद गती गोलंदाज मुरबी गावानं एक युवा गोलंदाज प्रोड्यूस केलेला आहे. हो टप्पा पडल्यानंतर गतीवर स्वार झालाय. गतिमान त्याने यष्ट्यांच्या मागे. अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहिलंय आणि धावसंख्या स्थगित 4 या आकड्यावर. जय माता दी मुरबी आणि गोरसई बी असा विद्यमान सामना आपण पाहताय. पहिला क्वार्टर फायनलचा सामना या पहिल्या पात्रता फेरीतील 8 टीममधील 8 संघांमधील. पुन्हा एकदा मिस्टर विघ्नेश पाटील गोलंदाजच्या ट्रॅकवर. आता मात्र गती परिवर्तित केली. कट केला या चेंडूला. चेंडू गेला शॉर्ट कव्हर पॉईंट रिजन 30 यार्डमध्ये. एकच धाव. या एक धावसंख्येनं धावपळ पुढे सरकते 5 या आकड्यावर. गोरसई बी संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर. 5 विदाउट लॉस. अजूनपर्यंत दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. संकेत पाटील असेल, विघ्नेश पाटील असेल, अजूनपर्यंत पवन केने आणि सूरज केने या दोन्ही बॅटरला रोखून धरलेला आहे. गती आणि मतीचा वापर, स्विंगचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मात्र हा मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन रिझन मध्ये. स्ट्राईक एंडला फेकी आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. एकंदरीत पूर्णपणे अजूनपर्यंत तरी फलंदाजांना रोखून ठेवलेला आहे. कुठलाही मोठा फटका मारण्याचा रूम देत नाही आहे. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 या आकड्यावर. अजून एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. 30 यार्ड एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये हा फटका. एकच धावेवर समाधान मानलं. धावसंख्या 7 या आकड्यावर. विघ्नेश पाटील याची दर्जेदार गोलंदाजी. डावखुरे हाताचा गोलंदाज आपण पाहू शकाल. हा ॲक्शन गतीवर स्वार झालेला हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पवन केने. आता मात्र आपण एट 8 या धावसंख्येवर पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये. होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या आकड्यावर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. गोरसई बी संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 धावांचा धावफलक आपण पाहू शकाल. पवन केने ऑन स्ट्राईक एंडला. टान्स बदललाय. वैयक्तिक फलंदाजीमध्ये आपण पाहता एका बाजूला गोलंदाज परेश ठाकूर ज्याच्याकडे एक
किशोर मुकादम पहिल्या सामन्याचा हिरो, एक चांगला ऑलराऊंडर कॅटेगरी असलेला हा प्लेयर आहे गोरसे बी संघाचा. यंग टॅलेंटेड असा किशोर मुकादम 4थ्या क्रमांकावर आपण पाहू शकाल बॅटिंग ट्रॅकमध्ये. आता परेश ठाकूर याची चांगली गोलंदाजी, खांद्याचा वापर, आपल्या खांद्याचा वापर करतोय, गतिमानतेने डिलिव्हर करतो चेंडू त्या खेळपट्टीवर. परेश ठाकूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल. पहिला बॉल किशोर मुकादम याच्या पॅटमधून अजून एक संधी आहे आणि झेल सोडतोय आणि हा षटकार मॅक्सिमम बिग हिट. लॉंग ऑफ रिझन मध्ये झेलची संधी होती आणि किशोर मुकादम याचा ट्रॅक रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये आपण अजूनपर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा बहुमान मिळवलेला आहे. मिस्टर किशोर मुकादम प्रत्येक इनिंगची सुरुवात षटकारनं केलेली आहे. आज नशिबाची साथ देखील आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न. धावसंख्या 19 या आकड्यावर, 19 धावांचा धावफलक आणि गोरसे बी संघाच्या दगडमध्ये बघा टाळ्यांचा शिट्ट्यांचा प्रतिसाद आला. क्रिकेट हा खेळ मेहनतीचा खेळ आहे. संदेश मध्ये क्रिकेटमध्ये नशीब खूप महत्वाचे असतात. पुन्हा एकदा परेश ठाकूर गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल. गोलंदाजच्या बॉलावर स्ट्राईक एंडला मिस्टर किशोर मुकादम. दुसरा फटका एक्झिक्यूट करतोय, चेंडू येईल, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सीमा रेषेलगत, डीप स्क्वेअर लेग लगे, थोडीशी ओव्हरफ्रेकी, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 या आकड्यावर, 21 धावांचा धावफलक. 2 चेंडूमध्ये 8 धावा वैयक्तिक इनिंगमध्ये अजूनपर्यंत किशोर मुकादम याच्या आणि धावसंख्येला एक चांगला हाय ट्रॅक देण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 21 या आकड्यावर. परेश ठाकूर अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर. किशोर मुकादम आता मात्र व्हाईट बॉल एक्स्ट्राज, अतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न परेश ठाकूर याचा आणि लाईन चुकला मी म्हणेन. तोपर्यंत ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी पिच झाल्यानंतर हा व्हाईट बॉल. धावसंख्या 22 या आकड्यावर. 22 धावांचं धावफलक, 2 विकेट, 22 धावा 2 विकेट, अशा प्रकारचा धावफलक अजूनपर्यंत तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र गतिमानतेने हा चेंडू डिलिव्हरी पिच केला, खेळपट्टीवर चेंडू खाली राहिला. 15 मिनिटांचा अवधी या ठिकाणी संपलेला आहे. उर्वरित अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. परेश ठाकूर लाजवाब स्ट्रोक डीपी एक्स्ट्रा कव्हर्स रिझन मध्ये आपण किशोर मुकादम याच्या पॅट मधून मात्र एका धावेवर सीमित ठेवलेला आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ऍड होईल. एकूण धावसंख्या धावफलकावर 23 या आकड्यावर. 23 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपण पाहताय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोरसई बी संघाची धावसंख्या 23 या आकड्यावर. बघा मित्रांनो, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि आज 27 फेब्रुवारी आहे. मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातोय या महाराष्ट्रामध्ये आणि खऱ्या अर्थाने मराठी असण्याचा अभिमान आहे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये. मराठी भाषा या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल या देशामध्ये 12 कोटी मराठी भाषक आहेत. ही आकडेवारी आहे केंद्र सरकारची आणि आज मराठी भाषा गौरव दिन देखील आहे. बॉलर मिस्टर बंटी ठाकूर, स्लॉग ओव्हर, 4थं षटक. पहिला बॉल यॉर्कर डिलिव्हरी, त्याला खोदून काढला. ऑफ ड्राईव्हचा फटका 30 यार्ड मध्ये, मिड ऑफ मध्ये, एकच धाव.
धावसंख्या स्कोर कार्डवर 24 या आकड्यावर 24 धावांचं धावफलक अजूनपर्यंत गोरसई बी संघाचं. 24 धावा धावफलकावर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. 22 पवार स्ट्राईक एंडला. बघूया 22चा दर्जा 22चा क्लास या इनिंगमध्ये दिसेल का. कधी हार न मानणारा क्रिकेटपटू असं म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. स्ट्रीट टू स्टेडियम असा प्रवास त्याचा. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या एक प्रकारे मी म्हणेन. 22 पवार कशा प्रकारची फलंदाजी करेल, फटकेबाजी करेल. बंटी ठाकूर गोलंदाजच्या ट्रॅकवर. हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत चेंडू आला मिड ऑफ मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट. याचं टीम स्पिरिट पाहायला मिळतंय मोरबी संघाचं. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि त्याला मिळालेली ही उत्कृष्ट फिल्डिंगची साथ. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 या आकड्यावर 25 धावांचं धावफलक. सराव चांगला आहे मी म्हणेन ॲज अ टीम म्हणून मोरबी जय माता दी मोरबी संघाचं. ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी पिच झाल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर गेला चेंडू. पंच आमच्याकडे टर्न होत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्राज. एक धाव ॲड होईल टीम टोटलमध्ये. धावसंख्या 26 या आकड्यावर 26 धावांचा धावफलक. मात्र हा शॉर्ट आर्म पुलचा फटका. संधी आहे. चेंडू हवेमध्ये जातोय तोपर्यंत सुरेख झेल. वड झेल परेश ठाकूर याच्या हातामध्ये अजून एक झेल पाहायला मिळतोय आणि तिसरा विकेट इन टू द डगआउट मध्ये. संपलाय किशोर मुकादम याचा खेळ आणि तिसऱ्या विकेटचं पतन. 26 या आकड्यावर 26 धावांचा धावफलक. 3 विकेट इन टू द डगआउट मध्ये. संदेश केने नवीन बॅटर. संदेश केने अजूनही स्लॉगवर 4थं षटक चालू आहे मिस्टर बंटी ठाकूर याचं आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय आणि तशा प्रकारचा प्रतिसाद ॲज अ फिल्डिंग युनिट. मोरबी जय माता दी मोरबी संघाचे सर्व फिल्डर्स चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 26 या आकड्यावर 26 धावांचा धावफलक. 3 विकेट इन टू द डगआउट मध्ये. 3 विकेटच्या पतनानंतर 26 धावा धावफलकावर. संदेश केने स्ट्राईक एंडला. पहिला बॉल शफल झाल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 22च्या रूपाने एक धाव मिळेल. अव्वांतरनं एक धावचा भरणा होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 27 या आकड्यावर 27 धावांचं धावफलक. अजूनही स्लॉगवर 4थ्या षटकातील पहिल्या इनिंगचे 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रेक्षकांमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला एक वेगळा उत्साह आजच्या नाईट क्रिकेट या खासदार चषकामध्ये. तर मात्र भावेश पवार ज्याच्या करता स्ट्राईक रोटेट केली होती. भावेश पवार याचा हाय अँड हँडसम असा मॅक्सिमम. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. धावसंख्या 33 या आकड्यावर. आमच्या कॅमेऱ्यामध्ये क्लिक झाला साऊंड. टक टकाटक षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट असा फटका. शफल झाल्यानंतर भावेश पवार याचा अजून एक धमाका, अजून एक तडाका. मॅक्सिमम. धावसंख्या 33 या आकड्यावर. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू डिलिव्हर करायचा आहे. बंटी ठाकूर याला दडपण प्रेशर पाहायला मिळतंय. 4 षटकांची लढत. अजूनपर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. 33 धावा धावफलकावर. 33 धावा 3 विकेट अशा प्रकारचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या रिप्ले स्क्रीनवर आपण पाहू शकाल हा षटकार. भावेश पवार स्ट्राईक एंडला. बघूया फिनिशिंग टच देईल का. बंटी कांबली विकेट मिळवेल का. डॉट बॉल मिळवेल का. बंटी ठाकूर
हा चेंडू सरळ सोडून दिला, कुठलाही मारण्याचा प्रयत्न नव्हता भावेशाचा. वाईट बॉल, एक्स्ट्रा. एक धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 34 या आकड्यावर. दडपण, प्रेशर दिसते भावेश नावाच्या या बॅटरचं, मी म्हणेन दर्जेदार अशा क्लास खेळाडूचं बंटी ठाकूर याच्यावर. अजून एक षटकार, फिनिशिंग टच दिलेला आहे भावेश पवार याचा दर्जा, भावेश पवार याचा क्लास. अजून एक मॅक्सिमम, इट्स अ ह्यूज मॅक्सिमम. धावसंख्या 40 या धावसंख्येवर आणि 41 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. 41 धावांचं टार्गेट. स्पर्धी संघाला नामोहरम करण्याची ताकद असलेला भावेश पवार ISP मधला सर्वात महागडा खेळाडू. चला 4 षटकांचा सामना, 41 धावांची गरज. ओमकार पाटील, विकी पाटील ही मुरबी संघाची अतिशय विश्वसनीय भरवशाची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिला चेंडू तयार, लेफ्ट आर्म. ओ यस, टायमिंग शुड बी एक्सलन्स. ग्लास केला चेंडूला आणि हा पहिला चौकार. ओमकार पाटील मागच्या सामन्यामध्ये जे बॅटिंग, तशी बॅटिंग ओमकार पाटीलला साकारावी लागेल. भावेश पवार सारखे गोलंदाजाला जबरदस्त चपराक लगावली. एक अफलातून ग्लान्स
टायमिंग शुड बी एक्सलंट, जबरदस्त टायमिंग. ओमकार पाटील बॅटिंग ऑफ 4. बिनबाद 4, दमदार सलामी, धुंद फुंद सुरुवात. भावेश पवार खेळले ओमकार पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा कमबॅक भावेश पवार. याची खासियत पहिला जरी मार पडला नंतर मात्र कमबॅक करण्याची ताकद असलेला मॅजिकल स्पेल फेकणारा गोलंदाज. आणि हा डॉट बॉल. 41 धावांची गरज, 10.25 टार्गेट असेल. इक्वेशन समीकरण. जोरदार अपील, लेफ्ट आर्म, हो द विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. टोटली शपर स्ट्रगल करतोय पहिल्या चेंडूवर, नंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक फ्रॉम भावेश पवार. आफ्टर 3 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 4 बिनबाद 4, सवालाचं टार्गेट. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी एक मोठा हिट पाहिजे. मुरबी विरुद्ध गोरसई, 2 बलाढ्य संघ. जोरदार अपील पुन्हा एकदा. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. वाघाची शिकार, गोल्डन विकेट. मॅन फ्रॉम इज गॉन. मिस्टर ओमकार पाटील फक्त 4 धावांमध्ये तंबूचा रस्ता धरतोय. आणि भावेश पवार याची ही दमदार गोलंदाजी, भेदक मारा, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक, तो पहिल्या विकेटचा करता बाय. धाव संख्या 1/4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अंपायर लेग पेपर आहे का? अच्छा, हे स्वतःहून. येस, ही खासियत आहे. जो मोठा खेळाडू असतो त्याची ही पहिचान असते, आयडेंटिटी असते. थांबायचं नाही, पिचू सारे निघून जायचं. याला म्हणतात स्पिरिट. वन डाऊन द फलंदाज शिवम ठाकूर. भावेश पवार, जर तुम्ही हॅट्रिक प्राप्त केलेत 1000. अरे बॉल किती राहिलेत? 2 आहेत ना अजून? अच्छा, 2 बॉल आहेत बाकी, म्हणजे अजूनही चान्स आहे. हॅट्रिक 1000 कोण देणार? MS43 एंटरप्राइजेस पुरस्कृत 1000 विल बी गेटिंग फॉर भावेश पवार इज हॅट्रिक. विकेट हॅट्रिक. बॉलिंग मार्क होता याला भावेश पवार. खेळेल शिवम ठाकूर. हो यस, ग्रेट बॉलिंग. भन्नाट वेग, सुसाट वेग, बेशूट मारा. मॅन भावेश पवार. गोरसई संघाचे हे टॉनिक, संजीव देणारी गोलंदाजी. आणि 5 चेंडूमध्ये फक्त इनमेन, फक्त तो पण पहिला चौकार पहिल्या चेंडूवर. नंतर मात्र अतिशय मॅजिकल फिगर, मॅजिकल स्पेल. हो येस, अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा थोडासा भरकटलाय. 1 धाव मलते अवांत धावसंख्येत भर. आणि संघाची धावसंख्या जाईल 5 वर. लास्ट शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 बॉल टू गो. अफलातून गोलंदाजी. यस, लेटकट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी आणि फलंदाज. अशा प्रकारे पहिलं षटक संपुष्टात. 6 चेंडूमध्ये 5 धावा, 1 विकेट. असं बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, भेदकता आणि दाहकता. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. 18 मध्ये 36 म्हणजे 12 धावांचं टार्गेट आहे. 32-36. आज रात्रभर अतिशय अफलातून. तिघा नाही, दीडपेर आहे. अमित कडू, त्याच्यानंतर रौनक तांडेल आणि संदेश म्हात्रे. बघा, कडू, तांडेल आणि म्हात्रे असं विभिन्न आडनाव आहेत. आणि मागच्या सामन्याचा हिरो पवन केने हॅट्रिक बॉय दत्ता. पहिल्याच षटकामध्ये 4 विकेट घेऊन जो भीम पराक्रम केला होता पवन केने. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर. आपलं ठेवणीतलं पहिलं षटक वैयक्तिक, इंडिव्हिज्युअल, फर्स्ट ओव्हर. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी 36 धावांची गरज. प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. पवन केने बॉलिंग मार्क होता. पहिला चेंडू तयार. हो बॅटची इनसाइड एज. काय जबरदस्त वेग होता.
भन्नाट वेग, सुसाट मारा. दोन जर मोठे फटके आले ना षटकारांचे तर नक्कीच मुरबी संघ अजूनही कमबॅक करेल, म्हणजे आशावादी आहे. मुरबी संघ हा काही लेचापेचा नाही. एक परिपक्व एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने, जबरदस्त संघर्षमय सामना. यस, पुन्हा एकदा फ्लिक करत होता, पुन्हा एकदा चेंडू गेलाय ऑन साइडला. डिफाईन लावणे यामधून पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, त्या दरम्यान मिळतील 2 धावा. संघाचा टोटल स्कोर झालाय 11वर 11. अजूनही पाहिजे जिंकण्यासाठी 22 धावा, किती 30 धावांची गरज. 16-30, 16 चेंडू आणि 30 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. बॉलिंग मार्कवर तयार पवन केने संघाच्या वतीने दुसरे षटक. इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर 11. आणि हा यस पुन्हा लॉब करण्याचा चेंडू हवेमध्ये असेल. हो हो हो, ग्रेट कॅच. व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅच. संदेश केने याचा अफलातून झेल, ट्रेमेंडस कॅच. आणि हा धक्का बसेल दुसऱ्या विकेट बदल. धाव संख्या 2 बाद 11, 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. डाल्यांचा शिट्यांचा कडकडाट, कारण गोरसाई संघाचं सध्या तरी वर्चस्व, हुकूमत, दहशत. आणि येणारा फलंदाज असेल द न्यू मॅन परेश ठाकूर. एस 2500 2,500 बघा, अजून 2 वाजले तरी 2,500. मगाशी जवळ 4,000चा आकडा गेला होता आणि इथं जवळ 5-6,000 होते. अतिशय लोकप्रिय स्पर्धा. तरी आज पहिला दिवस आहे, शनिवारी बघा. काय दिवस उपासच आहे म्हणून जरा कमी पब्लिक होती. हा, जे खवय्ये आहेत ना मद्यपी ते अजून आले नाहीत. त्यांनी लवकर काढता पाय घेतला, थांबून फायदा नाही. नाही त्यांना सर्वांना आमंत्रण आहे. जरा वातावरण गरम, आता काही गरमाची आहे. महाशिवरात्र आहेच. चला बॉलिंग मार्कवर नेक्स्ट मॅच. परेश ठाकूर नवीन फलंदाज. शेवटचा सामना, अंतिम सामना, क्वालिफायर म्हणजे अव्वल 4 टॉप 4 मध्ये जाण्यासाठी जबरदस्त जीवघेणी लढाई. बॉलिंग मार्कवर पवन केले तयार. विकेटला 1000. विकेट घे, विकेट हॅट्रिक. विकेट साठी एव्हरी विकेट 1000 रुपयाचे MH 43 पासिंग. तर एक धाव मध्ये संघाला टोटल स्कोर झाला 12वर 12. आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. षटकार चौकाराचे विकेट कधीही घ्या, तुम्हाला नक्कीच 1000 रुपयाचे कॅश प्राइज. रोखीत ना, रोख कॅश. भले 100-200 कमी द्या, पण रोख द्या. मारवाडी का सांगतो, हा रोख राहते. जीपे नको, आता रात्रीची वेळ आहे. येस येस, अच्छा. आणि हा यस ब्लाइंड शॉट केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट बॉल. जेवढे डॉट जातील ना तेवढे मुरबी संघाला त्रासदायक ठरतील. आज मात्र गोरसाई संघाने करामत केली. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजी. भावेश पवारचे 2 चाबूक शॉट शेवटच्या षटकामध्ये, जे अफलातून नेत्रदीपक बॅटिंग. हो यस, अफलातून डिलिव्हरी आणि फलंदाज. लेग बी बॉल LBW 1000 रुपये कॅश प्राइज. MH 43 एंटरप्राइजेस. हो, गणेश कांबळे प्रोप्रायटर. सेक्टर 48 सर्वेश ठाकूर जाईल फलंदाज नवीन. आणि 3 बाद धावसंख्या 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 12 अशी अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य धावसंख्या येणारा फलंदाज सर्वेश ठाकूर द न्यू मॅन. मुरबी संघाला आणखीन एक फलंदाज. 12 चेंडू 19 धावांची गरज. छोटे बंधू मोठे बंधू.
12 मध्ये 29, 12 बॉल्स टू गो, म्हणजे जवळजवळ 14.5 धावांचं इक्वेशन आहे. 14.50. 2 फटक्याचं पण फटके यायला पाहिजे ना. कपिल केने, पहिले भावेश केने, भावेश पवार, नंतर पवन केने, त्याच्यानंतर कपिल केने. बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. तुमचे होते मॅच आणि हा येत हुक करायचा आहे आणि क्लीन बोल्ड. त्रिपुराची हिट विकेट. पाठीमागे गेला होता, हुक करायचा होता, स्वयंचित विकेट जाईल. 4थी आणि येणारा फलंदाज बंटी ठाकूर. आता ठाकूर येऊ द्या नाही तर सांबा येऊ द्या, आता काय खरं नाही. चला नवीन फलंदाज. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. आजच्या दिवसातला शेवटचा सामना, शेवटची लढत. दमदार आयोजन. खासदार बाळामामा चषक 2025. पहिली रजनी, पहिली नाईट. अतिशय सक्सेसफुल आयोजन. दर्जेदार सर्व नामवंत संघाचा समावेश. कपिल केने तयार. जोरदार अपेल. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज त्रस्त झालेत. भेदक मारा, जालिम मारा, भेधुंद मारा आणि हा शेट डॉट बॉल. उर्वरित चेंडू 11 ने धावा पाहिजे. 29, 11-29 आणि हा यस 9 बॉले. आणखीन एक डॉट जाईल. उत्तर कठीण होणारा सामना मुरबी संघासाठी. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 29 राईट महोदय विकेट. येस शॉर्ट पाईन लेगला अप्रतिम झेल आणि आणखीन एक विकेट जाईल. तब्बल मध्ये 6वी, 6ठा विकेट. राहिले 7 बॉल. 8 बॉल आहेत का? 8 बॉल मध्ये पाहिजे 29. येणारा फलंदाज द न्यू मॅन न्यू बॅटर श्याम ठाकूर. श्याम की श्याम, श्याम SAM. त्याने बेंगालीचा एक प्लेअर होता बघा, निकोलस कोहली. मला समजा नाही कुठलं कॉकटेल आहे. ते फणसाच्या झाडाला नाही का आंब्याचा कलम लावतात, म्हणजे दोन्ही फळं का, आंबा पण का आणि फणस पण का. चला 8 बॉल आणि हा यस पुन्हा अगेन डॉट बॉल. उर्वरित 7 मध्ये पाहिजे 29. काय जबरदस्त मारा केला आणि गोरसे संघाचं हे जबरदस्त प्रदर्शन. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट्स आर पॉवरफुल. मॅडनवर निर्धाव षटक आणि विकेट घेतल्या. तब्बल 2 विकेट. काय गोलंदाजी केली कपिल केने. याच्या रिझल्ट आले वाजवा आणि 2000 रुपयाचे कॅश प्राइज. MH पाटील, गणेश कांबळे पुरस्कृत. राहिलं शेवटचं षटक अंतिम. बाबा जाताना पैसे देऊन जा. आमच्याकडे रुपये नाही, आणा नाही खिशात, ते आम्हाला टांगायचे. 2 कसे अजून झाले? 2 ना किती? 4 झाले किती? अरे 1-2 रुपये जास्त दे, काय फरक पडतोय? महाशिवरात्र आहे. समजा टाका पिंडीवर टाकले. चला 6 मध्ये पाहिजे 29 आणि येणारा गोलंदाज असेल शेवटचा किशोर मुकादम.
ज्याने तुफानी फलंदाजी ज्याने संघ अडचणीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये दमदार बॅटिंग केली तोच तो किशोर मुकादम. 6 मध्ये 29. येणारा प्रत्येक चेंडू हा सीमारेषे बाहेर जायला लागेल. चला किशोर मुकादम. अजिंक्य दांडेर पॅकर आहे का? यस पृथ्वी. आणि हा पहिला चेंडू आक्रमकाने दाबलेला चेंडू जाईल डीप एक्स्ट्रावर लांगम यांच्यामधून आणि मिळतील 2 धावा आणि 5 चेंडू मध्ये पाहिजे तब्बल 27 धावांची गरज. 5 चेंडू 27 धावा. रिक्वायर्ड 27 रन्स इन रिमेनिंग 5 डिलिव्हरीज. चला 5 मध्ये 29. आणि हा यस आउटसाइड द ऑप्शन पुन्हा एकदा. 4 मध्ये 29. 3 मध्ये 29. 25. आणि हा या दमदार सिक्सर अशी बॅटिंग ही पहिली करायला हवी होती. आणि 2 बॉल मध्ये पाहिजे तब्बल 19. गेंदे बचे 2 जितने 19 रन. आणि हा यस आउटसाइड द ऑफ राहिला शेवटचा बॉल आणि गोरसई संघ जाईल अव्वल 4 म्हणजे टॉप 4 मध्ये. त्यांना इथं संडेला खेळावे लागेल शेवटच्या दिवशी. फायनल अव्वल 4 म्हणजे जाईल सेमी फायनल मध्ये. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय गोरसई संघ. गोस टू सेमी फायनल मध्ये टॉप 4. पृथ्वी 11 गोरसई. यस धन्यवाद संकेत यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपयाचे धन्यवाद. मंडळ आभारी आहे. तर प्लेयर ऑफ द मॅच गोस टू मिस्टर